शस्त्रसंधी पुढे जाणार की नाही हाही एक मोठा प्रश्न होता आणि सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न होता की तोडगा निघणार की नाही. तोडगा तर निघालेला नाहीये, पण शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी तरी पुढे गेलेली आहे. आता हा स्वल्पविराम म्हणायचा की पूर्णविरामाच्या दिशेने तयारी म्हणायची? हा आपण म्हटलं तर एक पर्टिक्युलर पॉज म्हणतो किंवा स्वल्पविरामच म्हणायला लागेल. हम्म. कारण पूर्ण विराम यायला हे युद्ध पूर्णपणे कंटिन्युअसच राहणार आहे. ह्याची सतत परिस्थिती, युद्धजन्य परिस्थिती जी आहे हम्म. ती तशीच राहण्याची शक्यता आहे. आणि आता जे कमर्शियल इंटरेस्ट म्हणतो किंवा शेवटी जी जगाची पूर्ण जागतिक बाजारपेठ आहे तेल ऑइलची, तर त्याच्यामुळं जे परिणाम पूर्ण जगाला भोगावे लागत आहेत त्याच्यावर बेस्ड ह्याचे डिसिजन्स आहेत. आणि दुसरीकडे जेव्हा इराणची जी डोमेस्टिक परिस्थिती आहे तशीच अमेरिकेतली जी डोमेस्टिक परिस्थिती आहे, अमेरिकेत जे पब्लिक प्रेशर आहे की ट्रम्पचं यांचं डिसअप्रुव्हल रेटिंग हे जवळजवळ जे ऐकलं जातं ते 64% पर्यंत हाय गेलंय. त्यामुळे त्यांच्यावर जी परिस्थिती ती जी परिणाम त्याचे पॉलिटिकल परिणाम म्हणतो आपण किंवा राजकीय परिणाम आहेत त्याच्यानी ही युद्ध जी परिस्थिती पुढे सरकत राहणार आहे. आणि आपण जर बघितलं तर ह्याचा जर मेरीटाईम पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणतो आपण किंवा जेव्हा हे सगळं युद्धाचा जो परिणाम आहे त्याच्यामधले 3 मेन जे आहेत की स्ट्रेट्स ऑफ होर्मुझवर सगळीकडचं कॉन्सन्ट्रेशन आहे. आता हे चालू असताना आपण दुसरी रेड सी मध्ये पण इराणनी जे परिस्थिती निर्माण केली आहे की तिथनं हौती रिबेल जे आहेत यमेनमध्ये बेस्ड असलेले ते पण रेड सीला ब्लॉक करू शकतात. बाबल मांडेब जे म्हणतो आपण तो पण एक चोक पॉइंट आहे आणि त्या चोक पॉइंट मध्ये जर त्यांनी तो ब्लॉक केला तर सुएज कॅनाल ब्लॉक होईल. सुएज कॅनाल मधनं जे शिपचं ट्रान्झिट झालंय ज्याच्यामध्ये कॉमर्स फ्लो होतो आपण म्हणतो तो पण बंद होण्याची शक्यता आहे. आणि तिसरं ह्याच्या मागचं जे एक जे चर्चेत सहसा जास्त येत नाहीये तो पनामा कॅनल आहे. आणि पनामा कॅनल मधनं जे युएसचं ऑइल येतं, जे गल्फ कोस्ट मधनं युएसचं ऑइल आता मेजर सप्लाय सुरू झालाय, जो पनामा कॅनल मधनं येऊन केप ऑफ गुड होप मधनं येऊन आपल्या मेन समुद्र मार्गे सगळ्यांच्याकडे पोहोचतो. तर त्या चॅनल या तिन्ही चॅनल्सवर या परिस्थितीमध्ये खूप प्रेशर आलेलं आहे आणि त्यावर चोक पॉइंट निर्माण होण्याची शक्यता आहे. तर यातनं हा जो स्वल्प विराम आपण म्हणू शकतो तो तोपर्यंत राहणार आहे की जोपर्यंत या परिस्थितीमध्ये कुठला ना कुठला तरी पॉइंट चोक पॉइंट हा ओपन होईल.